बुलेटिनमध्ये स्वागत। 2001 मध्ये गुजरातच्या जामनगरमध्ये आरपीएल अर्थात रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेड कंपनीची सुरुवात झाली। गेल्या जवळपास 23 वर्षात आरपीएलने गगनभरारी घेतली आहे। तसंच जागतिक पातळीवर आपला वेगळा ठसाही उमटवलाय। जामनगरमधील रिफायनरी ही रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीची एक खासगी कंपनी आहे। 14 जुलै 1999 साली दर दिवशी 6,68,000 बॅरल निर्मितीची क्षमता असलेली ही रिफायनरी कार्यान्वित करण्यात आली होती। आज ही क्षमता 12,40,000 बॅरल वरती पोहोचली आहे। आजच्या घडीला जगातील सर्वात मोठी रिफायनरी म्हणून हिची ओळख आहे। 25 डिसेंबर 2001 ला गुजरातच्या जामनगर जिल्ह्यात एका विशेष आर्थिक क्षेत्रात आरपीएल अर्थातच रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेडचा श्रीगणेशा झाला। आरपीएल मुळे जामनगरला रिफायनरी भूमी म्हणून पाठबळ मिळालं। इथे रोज 1.24 मिलियन बॅरल ऑइल रिफाईन केलं जातं। हे जगातील सर्वात मोठं रिफायनिंग कॉम्प्लेक्स आहे। जागतिक पातळीवरील स्पर्धेचा विचार केला तर आरपीएल रिफायनरी 36 महिन्यांत कार्यान्वित करण्यात आली होती। आरपीएलनं इंजिनिअरिंग निर्मितीत आणि रिफायनरिंग मध्ये अग्रणी असलेल्या यूओपी एलएलसी आणि फोस्टर व्हीलर यांच्यासोबत करार केलेला आहे। राजस्थानच्या बाडमेरमध्ये हाय पॉवर पॉइंट कच्च्या तेलाच्या प्रक्रिया करण्यासाठी पाईपलाईनची योजनाही आखली होती, पण त्यासाठी बाडमेर ते जामनगर पर्यंत विशिष्ट प्रकारची पाईपलाईन टाकण्याची आवश्यकता आहे। कोरोना काळात भारतात पॉलिमरची मागणी घटली होती। परिणामी उत्पादन आणि विक्री सुरू ठेवण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजनं पॉलिमर उत्पादनाच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित केलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, जामनगर।